आपल्याला जर का फिटिंग परफेक्ट हवं असेल तर सरळ भागावरती सरळ क्रॉसपट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे, कटोरी साईड भागावरती जोडून घेतलेला आहे। आता सरळ भागावरून सरळ क्रॉसपट्टी ही जोडून घ्यायची। पहिल्यांदा जोडून झाल्यानंतर इथे बघा पाठीमागचा भाग घ्यायचा, पाठीमागचा भाग आणि ही क्रॉसपट्टी आपण जोडलेली आहे ती चेक करायची। चेक करून झाल्यानंतर बघा आतमध्ये दुमडी मारायची, दुमडी मारून झाल्यानंतर वरती अस्तरचा भाग ठेवायचा। अस्तर भाग झाल्यानंतर किती आपल्याला दबावावी लागते त्या पद्धतीप्रमाणे चेक करायची आणि चेक करून झाल्यानंतर शिलाईमध्ये तेवढी आपण दबवायची। तोपर्यंत तुम्ही एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका। परत सरळ भाग हा काढून घ्यायचा, काढून घेतल्यानंतर बघा वरून एक दाब टीप देऊन घ्यायची। दाब टीप झाल्यानंतर परत पाठीमागचा भाग बघायचा, पाठीमागचा भाग बघून घेतल्यानंतर चेक करून घ्यायचा। हे बघा दोन्ही भाग आपले समान आलेले आहेत। समान आल्यामुळे त्याच्यामुळे आपली फिटिंगची रेषा ही एकदम परफेक्ट आणि फिटिंग आपलं सरळ येते। बघा अशा पद्धतीप्रमाणे काकीतील भाग हा एकसारखा समान येतो, कुठेही कमी जास्त होत नाही, त्याच्यामुळे फिटिंग एकदम परफेक्ट होतं। व्हिडिओ पूर्ण पाहिला धन्यवाद।